जय श्री मित्रांनो, तुम्ही विचार करा दीपेश भाई चालले कुठे. दीपेश भाईच्या मामाच्या पोरीने फोन केले, बोलतो मॅगे जेवण ये. मग दीपेश भाईने करली गाडीनं निघला मॅगे जेवून. पोहोचलो मामांच्या घरी आणि हे बघा 3 बंदर कसे टीव्ही बघत होतो. त्यांना दिला धप्पा. न टाइमपास करता आमच्या बाला भाईने घेतला कांदा कापायला एकदम कडक मध्ये. लगेच जीवनदाने पण घेतला टमाटा कापायला. जीवनदादा एकदम फुल एक्सपर्ट आहे. जीवनदाला एक्सपिरियन्स आहे ना कसं डेंजर. मग लगेच दीपेश भाई पण काला ऐकतं. मॅगी टाकी होता, बघता होता त्याचा मसालाच पडला. आणि पोरं मॅगे बघा कवरे आणले. पोराला मॅगे बनवायचे जेवण बनवायचे काय समजत नाही. लगेच जीवनदानी मॅगी बाहेर करायला लावली. जीवनदाला बोललो का, बोलतो मॅरिनेशन करायला ठेवायचे बोलतो. आमच्या मॅगी सूप होता का सूप मध्ये मॅगी त्याच समजत नव्हता. भाई साहेब बघा काय कापायला लावले बटाटी. भाई पोरी हो तुम्ही मॅगीन बटाटे नसेल टाकीत. भाई आम्ही मॅगीन बटाटे टाकतो. भाई हम लोग अलग ही लेवल के बंदे, हमारे नाद में मत लगो. वो अलग ही लेवल का बंदा था. आमच्या भाजीन मॅगी होती की मॅगीची भाजी बनवलेली तर त्याच काय समजत नव्हतं. ही बघा कसली भाजी बनवली पहिले. तवरा पाणी कमी झाला तर जीवनदानी एक बाटली अजून पाण्याची ओतली. जीवनदा बोलतो पाणी पोरानं सूप लागल ना बोलतो, म्हणून सूप वाढून दे बोलतो. डेंजर आहेत पोरा. लगेच टकली मॅगी. मग लगेच दीपेश भाई चालला मॅगी घातला एकदम डेंजर. अशा प्रकारे आम्ही मॅगी घातलं जाऊ. तुम्ही अशी मॅगी केली का भाई? अशा पोरी बी बनवलं तर नाहीत. आम्ही खतरनाक वाली बनवतो घालतो भाऊ का. मग लगेच आम्ही बसलो जेवायला, कारण की मॅगी तर हस नाही ती जेवायला बनवली आम्ही तिचा. भाई जीवनदा बोलतो थांब बोलतो मी टेस्ट करून बघतो. वा बोलतो एक नंबर कडक झाले कडक झाले. मग दीपेश भाईने पण घेतली टेस्ट करायला. भाई साहेब एक नंबर कडक खतरनाक झाली. यानंतर डायरेक्ट टोपशीच घेतलेली खायला, कारण की मॅगी झाली एवढी कडक चाटूक पुसून खाली पोराय. तर चला आजच्या व्हिडिओ नवरा टाटा बाय बाय.